पत्रकार बंधू, डोलवी गावातले ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, खरं तर आपण 2 जुलैला महाराष्ट्र विद्युत बोर्डावर आपण मोर्चा काढायचं ठरवलं होतं, परंतु संबंधित अधिकारी वर्ग, त्याच्यानंतर महाराष्ट्र विद्युत बोर्डाचे अधिकारी यांनी आपल्याकडे वेळ मागितलं आणि वेळ मागितल्यामुळे आपण अजून तो 10 दिवस अगोदर पुढं मोर्चा आपण ढकललेला आहे। त्याच्यानंतर आता दुसरं की आता JSW संदर्भात पण आपण लवकरात लवकर पत्रकार परिषद घेणार आहोत, पण त्यावेळेस आपल्याकडे 200-300 लोक असतील पत्रकार परिषद घेताना, आणि अशी ती मोठ्या प्रकारे याच महिन्यात आपण ती पत्रकार परिषद घेत आहोत। आज नवीन एक मुद्दा मी तुमच्या समोर घेऊन आलेला आहे की जे डोलवी गावामध्ये 2017 ते 22 पर्यंत जो भ्रष्टाचार झाला त्याचा आपण पाढा पूर्ण महाराष्ट्राला दाखवला। 22 ते आता 25 या 3 वर्षांमध्ये एवढं सगळे गावाची इज्जत वाभाडे सगळे गेले भ्रष्टाचारात, आणि पुन्हा एक नवीन आता त्यांनी भ्रष्टाचार करण्याची सुरुवात केलेली आहे। ती अशी की एका पत्रकामध्ये, रायगड वृत्त या पत्रकामध्ये त्यांनी जाहिरात टाकलेली आहे की जाहिरात अशी आहे की 10/7/2025 ते 17/7/2025 कार्यालयातील वेळे सादर करण्यात यावे। काय तर त्यांनी जे कामाचे नाव, योजनेचे नाव आणि अंदाजित रक्कम, आणि नेमका हा 15 वित्त आयोगाचा घोटाळा दिसतोय, कारण त्या 15 वित्त आयोगामधून त्यांना पैसे संपवायचे होते। म्हणून काय केलं त्यांनी की कानिपनाथ समाज मंदिर शेजारी रस्त्याची संरक्षण भिंत बांधणे 9,79,350 रुपये। आता मी प्रत्यक्षात ती 20 दिवसापूर्वी जाऊन तिथे बघितली तर भिंत तिथे तयार होती। आता ती भिंत तयार असताना तुम्ही त्या भिंतीवर पुन्हा डबल पैसे खाण्याचा घाट घातलात का? संबंधित एस्टिमेट बनवताना तुम्ही शासकीय अधिकाऱ्यांच्या सह्या घेतल्यात का? शासकीय इंजिनिअरच्या सह्या घेतल्यात का? आणि मग तुम्ही काम केल्यानंतर पुन्हा तुम्ही त्याच्यावर डबल पैसे त्या भिंतीवर खायचा प्रयत्न करत आहात का? कारण ऑलरेडी ते काम झालेलंच आहे आणि पुन्हा त्याच कामावर तुम्ही निविदा करता। याचा अर्थ तिथे पुन्हा तुम्ही जवळजवळ 10.25 कोटी रुपयाचा, 10.25 लाखाचा पुन्हा तिथे भ्रष्टाचार करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात। खरंच यामध्ये प्रशासनाने जातीय लक्ष घालायला पाहिजे आणि पुन्हा या सरपंचावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे। ते सगळं जे आपण काम पाहताय कानिपनाथ मंदिरच्या बाजूला, ते काम जरा त्याचा दर्जा खालावलेला आहे किंवा निकृष्ट असल्याचं काम केलेलं आहे ते। आणि त्या व्यतिरिक्त जी निविदा काढली किंवा 10 ते 17 पर्यंत निविदेची मुदत होती, आणि त्या अगोदर जे काम पूर्ण केलं, म्हणजे 18 तारखेला निविदा ओपन होणार होती, ते काही टेंडर होते ओपन होणार होते, पण त्या आधीचे काम पूर्ण झालेलं आहे। म्हणजे याचा अर्थ शासकीय नियम धाब्यावर बसवून सदरचं काम करण्यात आलेलं आहे आणि याच्यात योग्य ती कारवाई करायला पाहिजे। आता याच्या पुढे तुम्ही चांगल्या लोकांना समजवू शकता तुमच्या माध्यमानुसार। अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।